नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका लर्न विथ प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये एका इंग्रजी स्टोरीचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून पाहणार आहोत। व्हॅल्यू अँड सेल्फ वर्थ म्हणजेच व्हॅल्यू मीन्स मूल्य, अँड आणि सेल्फ वर्थ, सेल्फ म्हणजे स्वतःची, वर्थ मीन्स किंमत, मूल्य आणि स्वतःची किंमत। ॲट अ वर्कशॉप फॉर स्टुडंट्स म्हणजेच एका वर्कशॉपमध्ये, वर्कशॉप म्हणजेच कार्यशाळा, जे आपण लेक्चर किंवा क्लास असं म्हणतो तशा प्रकारचेच जे वर्कशॉप असतात, ज्या कार्यशाळा असतात फॉर स्टुडंट्स विद्यार्थ्यांसाठी। मग त्यामध्ये काय झालं, अ मोटिवेशनल स्पीकर म्हणजेच एक प्रेरक वक्ता, स्पीकर म्हणजेच वक्ता, बिगिन्स त्यांनी सुरुवात केली, बिगिन्स मीन सुरुवात, हिज स्पीच त्यांच्या भाषणाची सुरुवात केली, बाय शोविंग अ $20 नोट म्हणजेच त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली बाय शोविंग म्हणजेच दाखवून, एक $20 नोट, $20ची नोट दाखवून त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली। आता $20 म्हणजेच किती, आपले इंडियन रुपीज मध्ये ते होतात 1660 रुपये, म्हणजे ते US मध्ये आपण डॉलर वापरतात, त्यामुळे त्याचं आपल्या भारतीय करन्सीनुसार त्याचे होतात 1660 रुपये। मग काय झालं, त्या मोटिवेशनल स्पीकरने आपल्या भाषणाची सुरुवात $20ची नोट दाखवून केली। ही आस्क्स त्यांनी विचारले, हू वॉन्ट धिस $20 नोट, ही $20ची नोट कोणाला पाहिजे आहे असा त्यांनी प्रश्न केला सर्वांना। ऑन सीइंग हे पाहिल्यानंतर, एव्हरीवन प्रत्येकाने रेज देअर हँड्स त्यांनी त्यांचे हात वर केले, म्हणजेच की आम्हाला हवे आहे असं त्याचा अर्थ झाला, त्यांनी त्यांचे हात वर केले। द स्पीकर क्रशेस द नोट, जो स्पीकर जो वक्ता आहे त्यांनी ती नोट, क्रशेस मीन्स चुरगळली, अँड ही आस्क आणि त्यांनी विचारले, अगेन पुन्हा, हू वुड स्टील लाईक टू हॅव इट, अजूनही ही नोट घ्यायला कोणाला आवडेल असा त्यांनी प्रश्न केला। वन्स अगेन पुन्हा एकदा, एव्हरीवन इन द हॉल त्या हॉलमध्ये असलेल्या प्रत्येकाने रेजेस देअर हँड्स त्यांची हात वर केले। इव्हेंच्युअली अखेरीस, द स्पीकर थ्रोज द $20 नोट ऑन द फ्लोअर, अखेरीस द स्पीकर त्या वक्त्याने थ्रोज मीन्स फेकली, द $20 नोट $20ची जी नोट आहे ती त्यांनी फेकली ऑन द फ्लोअर म्हणजेच जमिनीवर, ऑन म्हणजेच वर, जमिनीवरती फेकली, अँड स्टॅम्प्स ऑन इट आणि त्याच्यावरती उभे राहिले, विथ हिज शूज ते बूट घालून त्या नोटवरती उभे राहिले। ही पिक्स इट अप त्यांनी ती नोट हातामध्ये उचलून घेतली, अँड आस्क अगेन आणि पुन्हा एकदा विचारले, इफ एनीवन वॉन्ट्स इट नाऊ, आता ही नोट कोणाला हवी आहे असा त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न केला। ऑल द हँड्स गो अप आणि पुन्हा एकदा सगळे हात वर आले, म्हणजेच ती नोट तरीही सगळ्यांना हवी होती। ही कन्क्लूड्स बाय सेईंग आणि त्यांनी त्यांच्या भाषणाची कन्क्लूड्स मीन्स समाप्त केले, बाय सेईंग असं म्हणून, नो मॅटर व्हॉट ही डज टू द नोट, नो मॅटर काहीही फरक पडला नाही, व्हॉट ही डज टू द नोट त्यांनी त्या नोटेसोबत जे काही केलं, ती नोट चुरगळली, पायाखाली दाबली, तरीही त्या नोटला काहीही फरक पडला नाही। इट इज स्टील डिझायरेबल ॲज म्हणजेच ती अजूनही उपयुक्त आहे, यूजफुल आहे, डिझायरेबल मीन्स उपयुक्त आहे, स्टील म्हणजे अजूनही ती उपयुक्त आहे, ॲज देर इज नो डिक्रीज इन इट्स व्हॅल्यू तिच्या किमतीमध्ये काहीही फरक पडलेला नाही असं म्हणून त्या स्पीकरने त्यांच्या भाषणाची समाप्ती केली। मग मोरल म्हणजेच तात्पर्य, या गोष्टीपासून आपल्याला काय बोध मिळतो, नो मॅटर हाऊ डिफिकल्ट लाईफ सर्कमस्टन्सेस गेट
म्हणजेच नो मॅटर, काहीही फरक पडत नाही, हाऊ डिफिकल्ट लाईफ, आपलं जीवन हे किती अवघड आहे यापासून काहीही फरक पडत नाही. वी शूड नेवर लॉस अवर सेल्फ कॉन्फिडन्स, आपण कधीही आपली स्वतःवरील आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही पाहिजे. जीवनामध्ये कितीही अवघड समस्या आली तरीही स्वतःवरील आत्मविश्वास कधीही कमी होऊ दिला नाही पाहिजे. अवर वर्थ म्हणजे आपली जी किंमत आहे, शूड नेवर बी इम्पॅक्टेड, तिच्यावरती काहीही परिणाम होत नाही. बाय द हार्डशिप्स इन लाईफ, आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आली तरीही त्या संकटांचा आपल्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच आपल्या जे जीवनाची किंमत आहे ती या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे. म्हणूनच म्हणतात ना, जीवन अनमोल आहे. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.